महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। मुरुडमध्ये अंमली पदार्थांचे मोठे नेटवर्क उघडकीस आले असून एकूण 13 आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी 13,61,000 रुपये किमतीचा चरस हा जप्त केला असून या प्रकरणात मुख्य सूत्रधार आणि टोळीतील प्रमुख आरोपी जावेद वैस्वाल असल्याचं तपासात स्पष्ट झालंय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 जून रोजी मध्यरात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास अलवान जनसार दफेदार व 19 हा मोटरसायकलने आगरदंडा ते मुरुड मार्गावर प्रवास करत असताना जिगरे चेकपोस्टवर पोलिसांनी त्याला अडवलं। तपासणी दरम्यान त्याच्या गाडीतील डिकीतून 776 ग्रॅम चरस सापडला। सोबत असलेला दुसरा आरोपी राजू खोपटकर पळून गेला। अलवान जनसार दफेदार याच्या अटकेनंतर त्यानं संपूर्ण टोळीचाच खुलासा केला। यानंतरच्या तपासात अनेक आरोपींची नावं उघड झाली आहेत। या प्रकरणात स्थानिक तरुणांना गुन्ह्यात ओढलं जात होतं। या टोळीत 18 ते 27 वयोगटातील युवक सहभागी असल्याचं दिसून आलंय। हे तरुण मुरुडसह ठाणे जिल्ह्यापर्यंत पसरले आहेत, ज्यामुळे ही टोळी केवळ स्थानिक नसून सविस्तर नेटवर्क असल्याचं स्पष्ट होतं। गुन्ह्यातील मुख्य आरोपी विशाल जयस्वाल हा मेन डीलर असून तो हा रॅकेट चालवत होता। त्याचे साथीदार अनुप आणि अनुज जयस्वाल यांच्या मार्फत आशिष डिगे आणि प्रणीत शिगवण हे इतर आरोपींच्या मदतीने चरस विकत असत। पोलिसांनी एकूण 2 किलो 659 ग्रॅम चरसही आरोपींकडून जप्त केलं। हा चरस नेपाळ आणि उत्तर प्रदेशहून आणला जात होता आणि स्थानिक तरुणांच्या सहाय्याने त्याचं वितरण होत होतं, अशी माहिती मिळतेय। 1 महिन्यापासून आम्ही दररोज संध्याकाळी पाय पेट्रोलिंगची मोहीम चालू केलेली आहे आणि रात्री नाकाबंदीची। त्या नाकाबंदी दरम्यान 29 जून रोजी पोलीस हवालदार हरी मेंगले आणि जनार्दन गमदले यांना एक संशयित वाहन आढळला मुरुड पोलीस स्टेशनची हद्दीत। त्या वाहन चेक केलं असताना त्यांना लक्षात आलं की त्याच्यात 776 ग्रॅम चरस होती। या पूर्ण प्रकरणाचा FIR दाखल करण्यात आली आणि मुरुड पोलीस स्टेशनचे API विजय देशमुख सोबत PSI अविनाश पाटील, ॲडिशनल SP अभिजित शिवथरे, API जाधव आणि PSI सरगर आणि PSI मानसिंग या सर्वांनी एक संयुक्त टीम म्हणून याच्यात काम केलेलं आहे। आपल्याला सापडलं आहे की याच्यात जे सप्लायर आहे तो नेपाळवरून हे चरस आणत होता आणि इथे सप्लाय करत होता। सप्लाय नेटवर्कमध्ये जे डिस्ट्रीब्युटर्स आहे ते बरेच काही आईस्क्रीमवाला, तांगेवाले असं आढळून आलेले आहे, जे की हे ड्रग्सला मुरुड काशीद या हद्दीत विकत होते। सोबतच आपल्याला याच्यात एक आरोपी असा आढळला आहे जे की चोरीचे वाहनमध्ये खरेदी विक्री करत होता। त्याचेही आपण पुढे शोध करत आहोत। या मोहीममध्ये आपल्याला एकूण 13,61,000 ची 2 किलो 600 ग्रॅम चरस प्राप्त झालेली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.